सत्यसाच खरे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणी तुटती बंधनी उभय लोकी कीर्तिजेनी भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्तिजेनी तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कळीकाळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणी कळीकाळा येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्तिजेनी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातीला विठाला विठाला विठ्ठला 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 सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधनी उभय लोकी कीर्तिजेनी पुस्तक कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा गोड असा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या नामाचं स्वरूप सांगतात. एक, भगवंताच्या नामाचा परिणाम सांगतात. दोन, भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात. तीन, आणि भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात. चार. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या पंढरी क्षेत्रामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने अधिक मास उत्सव समितीच्या वतीने हा उत्सव पंढरी क्षेत्रामध्ये संपन्न होतो आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण भगीरथ महाराज काळे, आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज वाट यांच्या संयोजनाने आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आपण सगळी विविध भागातून असणारी पूजनीय मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विठाला विठाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं स्वरूप आपल्याला सांगतात. नाम हे साधन आहे का साध्य आहे याची तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर अगोदर चर्चा करणं आवश्यक आहे. साधन कशाला म्हणायचं आणि साध्य कशाला म्हणायचं. जिथं पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हटलं जातं आणि ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं. ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे ते साधन आहे आणि जिथं पोहोचायचं आहे ते साध्य आहे. आणि थोडं साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक आहे. जे भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग नामा बळघले पुढती न यो या निघाले पैजा जेत, ही जी ज्ञानोबारांची भाषा आहे ना त्या भाषेकडे थोडंसं पहा. मुमुक्षु म्हटलं काय, साधक म्हटलं काय किंवा एव्हाना जिज्ञासू म्हटलं काय, या सगळ्या शब्दांचा विचार करत असताना साधन आणि साध्याची निश्चिती ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्याला साधक असं म्हटलं जातं. थोडासा आणखीन विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. जिथं पोहोचायचं आहे ते साध्य आहे आणि साध्य म्हटलं की ते एक असतं आणि ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे ते साधन आणि साधनं म्हटलं की ते अनेक असतात. थोडक्यात अनेक असतात ती साधनं असतात आणि एक असतं ते साध्य असतं. आता आणखीन थोडासा विचार करायचा झाला तर साधनं अनेक आहेत. महाराजांचीच भाषा आहे, नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबाराय आपल्याला सांगतात अनेक साधनांचा विचार केला जातो. परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता अनेक साधनांचा विचार केला जातो. निळोबारांची दुसरी भाषा अशी आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. अनेक मार्गांचा विचार केला जातो. आता जिथं पोहोचायचं आहे ते परमात्म तत्व आहे आणि ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं आहे ते अनेक पद्धतीचे मार्ग आहेत. थोडं गमतीने दोन महत्त्वाची वाक्य सांगून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. मी आपल्याला आणखीन सोपं करून सांगतो. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही
असा एक वर्ग आहे आणि साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही असा दुसरा वर्ग आहे. थोडं सोप्या शब्दात झालं ऐकायचं झालं तर समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. आणि समाजात दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतो हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. मी दोन्ही करता दोन उदाहरणं देतो. एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहीत आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. मी अगदी सोपं उदाहरण देतो. 4थीचा मुलगा आहे आणि त्याला शाळेत जाऊन त्या 4थीच्या पोराला विचारा तुला मोठेपणी काय व्हायचं, काय व्हायचं, ते लगेच उत्तर देतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, म्हणजे काय व्हायचं हे माहीत आहे हो पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही ना. म्हणजे हा पहिलं वाक्य संपलं. आता दुसरं वाक्य सांगतो. काय करतो हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आपण चौकशी करत राहतो. आता आम्ही सगळी महाराज मंडळी तर अनेकांच्या घरी रोज नित्य जाण्याचा प्रसंग येतो आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर विचारतो कसं चाललंय, काय चाललंय. विचारतो म्हणजे हे आम्हाला विचारावंच लागतंय. विचारावं लागतंय म्हणजे हे ज्याला विचारायला येतं त्यानंच महाराज व्हावं अलीकडल्या काळात. त्याला काही फार पाठांतर अभ्यास करावा लागतो अशातला भाग नाही. हे असले उद्योग जास्त लागतात. फक्त कसं चाललंय, काय चाललंय, किती मुलं आहेत, किती मुली आहेत, ह्या सगळ्या चौकशा आम्हाला कराव्या लागतात. त्याच्याशिवाय पंक्ती मिळत नाहीत. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. आम्ही घरातलेच असल्यामुळे एवढ्या मोकळ्या पद्धतीने बोलतो बरं का. मग आम्ही आता चौकशा करत राहतो. मी एका घरी गेलो, त्यांना विचारलं मावशी कसं चाललंय, बरं आहे, किती मुलं आहेत. त्यांनी सांगितलं 2 मुलं आहेत. मी म्हटलं काय करतोय थोरला. ते म्हटले तुमच्या समोर आहे त्याला विचारा. मी आपलं सहज विचारलं. त्या थोरल्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं बाबा काय चाललंय. कुणी विचारेल, तुम्ही तोच प्रश्न विचाराल, मीही त्याला तोच प्रश्न विचारला. का रे बाबा काय चाललंय. त्यानं सांगितलं 12वीची परीक्षा चालू आहे. ऐका, मी त्याला विचारलं काय चाललंय. त्यानं उत्तर दिलं 12वीची परीक्षा चालू आहे. मी लगेच पुढला सहज प्रश्न विचारला मग पुढं काय ठरवलंय. 12वीची परीक्षा चालू आहे म्हटल्यानंतर मी त्याला विचारलं पुढं काय ठरवलंय. तो म्हटलं बघू जमल तसं. आता हे काही उत्तर आहे का मला सांगा. अरे 12वीची परीक्षा आपल्याकडे त्याला इंग्रजीमध्ये टर्निंग पॉईंट म्हटलं जातं. आपल्याला काय व्हायचं हे ठरवावं लागतं. बघू जमल तसं असं म्हटलं तर उपयोग नाही. आता इथं सगळी गुणवान गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत. आता एखाद्याच्या गावातला मुलगा इथं असेल तर तो या गायक मंडळींकडे बघून विचार करतो की आपल्याला यांच्यासारखं गायक व्हायचं आहे. मग आळंदीमध्ये जावं लागेल, काही रियाज करावा लागेल, कोणाकडे तरी शिक्षण घ्यावं लागेल. याचा अर्थ त्याला काय व्हायचं हे ठरवावं लागेल ना. आळंदीमध्ये गेल्यानंतर संस्थेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याला विचारलं जातं तुला काय व्हायचं आहे. मग तो म्हणतो मला गायनामध्ये आवड आहे, मग मला गायक व्हायचं आहे. एखादा म्हणेल मला वादनामध्ये आवड आहे, मला वादक व्हायचं आहे. एखादा म्हणेल मला कीर्तनामध्ये आवड आहे, मला कीर्तनाच्या संबंधाने अभ्यास सांगा. काय व्हायचं हे विचारावं लागेल ना आणि त्यानं उत्तर व्यवस्थित द्यावं लागेल ना. समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं काय व्हायचं आणि तो जर म्हटला बघू जमल तसं, अख्खं आयुष्य पहाऱ्यावर जाईल. पुढचं काय बोलायची गरज नाही. असं चालत नाही ना. त्याचा अर्थ काहीतरी ठरवावं लागेल. आपल्याला काय व्हायचं हे ठरवावं लागेल. मी दोन्ही वाक्य आपल्याला सांगत होतो. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही आणि दुसरा साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. पण साधकाच्या जीवनामध्ये साध्याची निश्चिती असावी लागते आणि साधनाचा स्वीकारही असावा लागतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला साधनांचा विचार करायचा झाला तर अनेक साधनांचा विचार आपल्याला सांगितला आहे. अनेक वेगवेगळी साधनं सांगितली, अनेक वेगवेगळे मार्ग सांगितले. कोणकोणते मार्ग सांगितले. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे आणि नामस्मरण म्हणजे भक्ती नावाचा मार्ग आहे. आता या 4ही मार्गांचा जरा विचार करा. कर्म नावाची वाट आहे, ज्ञान नावाची वाट आहे, योग नावाची वाट आहे आणि भक्ती नावाची वाट आहे. थोडं पुढं ऐका. या 4ही वाटा परमात्म्यापर्यंतच घेऊन जाणार आहेत. जर आपण गीता वाचत असो किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण आपण इथं करतो आहोत, ज्ञानेश्वरीचा जर चिंतन आपण करायला गेलो, ज्ञानेश्वरीमध्ये कर्माचाही विचार केलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये योगाचाही विचार आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाचाही विचार आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीचाही विचार आहे. याचा अर्थ कर्माची तरी वाट आम्हाला तिथंच घेऊन जाणार आहे, ज्ञानाची तरी वाट आम्हाला तिथेच घेऊन जाणार आहे, योगाची वाट आम्हाला तिथेच घेऊन जाणार आहे आणि भक्तीची वाट आम्हाला तिथेच घेऊन जाणारी आहे. या 4ही वाटा आम्हाला जरी तिथंच घेऊन जाणाऱ्या असल्या तरी याच्यामध्ये एक साधा थोडासा प्रश्न उपस्थित करावा लागतो. मी आपल्याला त्याच्या संबंधाने एक छोटंसं रूपक करतो. कल्पना करा, आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे किंवा आता आम्ही सगळीच महाराज मंडळी रोज कुठल्या ना कुठल्या तरी गावाला कीर्तनाला जावं लागतं आणि मग एखाद्या गावाला आम्ही कीर्तनाला निघालो आणि मग ज्या गावाला जायचं असतं त्या गावातली माणसं आम्हाला फोन करत असतात, महाराज कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. आता आम्हा सगळ्या महाराज मंडळींचा अनुभव असा आहे की महाराज कीर्तनाला येईपर्यंत लोक फार फोन करतात.
कुठपर्यंत आलात. पण एकदा महाराज कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे बघायलाही कोणी फोन करत नाही. नंतर कोणी विचारत नाहीत पोहोचले का व्यवस्थित, काही नाही, कोणाचा फोन नंतर नसतो. पण येईपर्यंत मात्र माणसं फोन करतात. मी एका चौकामध्ये गाडी घेऊन उभा, बरं काय गंमत असते माहीत नसतं, सगळीच गावं काही ओळखीची असतात अशातला भाग नाही. तो मनुष्य मला पलीकडून फोन करत होता. मी त्यांना म्हटलं, अहो मी एका चौकामध्ये उभा आहे, इथं 4 वाटा दिसत आहेत, मला तुमच्या गावाला यायचं आहे, पण मला कळत नाही आहे की मी नेमकं कोणत्या वाटेने जाऊ, कोणत्या वाटेने तुमच्या गावाकडे येऊ. आता त्या माणसाने पलीकडून जरा व्यवस्थित उत्तर द्यावं की नाही. तो माणूस म्हटला, महाराज या कोणत्याही वाटेने आमच्याच गावात येत आहे. आता हे काही उत्तर आहे का. मी त्यांना म्हटलं, अहो या 4ही वाटा जरी तुमच्या गावाला घेऊन जाणाऱ्या असल्या, नीट आहे का, या 4ही वाटा जरी तुमच्या गावाला घेऊन जाणाऱ्या असल्या तरी उशीर झाल्यामुळे मला जवळची वाट कोणतीही सांगा. नीट आहे का, मला कोणती जवळची वाट कोणती आहे ही सांगा. 4ही रस्ते जरी तुमच्या गावाला घेऊन जाणारे असले तरी याच्यातला जवळचा रस्ता कोणता आहे हे सांगा. हा जसा प्रश्न मी तिथं उपस्थित केला, मला वाटतं हाच प्रश्न आपण सगळे इथं उपस्थित करू. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती या 4ही वाटा जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणती आहे ही सांगा. या 4ही वाटा जरी घेऊन जा, कर्माची वाट देवापर्यंत घेऊन जाणार आहे, ज्ञानाची वाट, योगाची वाट, भक्तीची वाट, या 4ही वाटा जरी आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणाऱ्या असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणती आहे हे आम्हाला प्रश्न उपस्थित होतोय. मला वाटतं एक काम करा, याच्या जवळ हा शब्द यातल्या कोणत्या वाटेला लागू पडतोय का, अशी काही प्रमाणं सापडतात का विचार करा. मी आपल्या ऐकण्यातला एक अभंग सांगून पुढे जातो. महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे, ध्वजा कुंचे गरुड टके, शृंगार निके करुणिया. मला शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. इथल्या जवळी शब्दाला जरा अधोरेखित करा. जवळी वाट वैकुंठा, वैकुंठाला जाण्याची जवळची वाट कोणती. वाचे गाऊ विठ्ठल. वाचे गाऊ विठ्ठल याचा अर्थ भक्ती नावाची वाट ही जवळची आहे. वैकुंठा हा वैकुंठ शब्द 2 अर्थाने वापरायचा आहे. अधिक अक्षराने एका, भूवैकुंठ म्हणे तुका, पंढरी क्षेत्राला ही वैकुंठ म्हटलं. आणि दुसरं ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, भगवान श्री हरीलाही वैकुंठ म्हटलं. याचा अर्थ भगवत नावाचं जे वैकुंठ आहे त्या वैकुंठाला जाणारी अगदी जवळची वाट जर कोणती असेल तर ती वाचे गाऊ विठ्ठल म्हणजे भक्ती नावाची वाट ही अगदी जवळची आहे. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती 4ही वाटा जरी देवापर्यंत घेऊन जाणाऱ्या असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणती आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. मला वाटतं जवळची वाट कोणती आहे हे कळालं. जवळी वाट वैकुंठा, वाचे गाऊ विठ्ठल याचा अर्थ भगवंताचं नाम ही या 4ही वाटेमध्ये जवळची वाट आहे. विठ्ठल विठ्ठल माझा विषय एवढ्यावर संपत नाही. मी पुन्हा त्या रूपकाकडे घेऊन जातो. मी जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणात घेऊन जातो. मी त्या चौकामध्ये उभा आहे, पलीकडून तो मनुष्य मला फोन करतोय. मी त्यांना म्हटलं, अहो 4 रस्ते तुमच्या गावाला आहेत, कोणत्या रस्त्याने येऊ. तो म्हटला कोणत्याही या. मी म्हटलं जवळचा रस्ता सांगा. त्या माणसाने उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे असं सांगितलं. मी लगेच गाडी तिकडे वळवावी आणि निघावं का नाही, मी तसं करत नाही. आणखीन ऐका, मानसशास्त्र कसं आहे. मी त्या माणसाला म्हटलं, अहो उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे असं सांगता, पण तो चांगला आहे का. मी काय प्रश्न केला, पण तो चांगला आहे का. याचा अर्थ मला रस्ता जवळचाही पाहिजे आणि तो चांगलाही पाहिजे. रस्ता जवळचाही पाहिजे आणि तो चांगलाही पाहिजे. आणि थोडं आम्ही फिरत असल्यामुळे आमचा अनुभव सांगू, जे रस्ते जवळचे ते चांगले नाहीत आणि जे चांगले ते जवळचे नाहीत. आता आम्हा सगळ्यांनाच अनुभव आहे, तुम्ही पहा. तुम्ही मग मला रस्ता जवळचाही पाहिजे आणि चांगलाही पाहिजे. मला वाटतं हाच विचार तुम्ही सिद्धांतात विचारात घ्या. मला सांगा, भगवंतापर्यंत जाण्याकरता वाटा किती ठरल्या आपल्या. 4. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. याच्यात जवळची वाट कोणती ठरली. भक्ती. मग अशी आपण प्रमाण देऊन गेलो. आता आपला प्रश्न आहे, भक्ती नावाची वाट जवळची आहे, नामस्मरण नावाची वाट जवळची आहे, पण ती चांगली आहे का. एक काम करा, चांगला हा शब्द यातल्या कोणत्या वाटेला लागू पडतो का अशी काही प्रमाणं सापडतात का विचार करा. मी आपल्या ऐकण्यातलं प्रमाण देऊन पुढे जाईल. चांगला हा शब्द नामाला लागू पडतोय. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरे रूप, होय
सांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज सांगतात नामस्मरण नावाची वाट, नामसंकीर्तन नावाची वाट ही चांगली आहे. म्हणजे नाम नावाची वाट जवळची आहे, नाम नावाची वाट चांगली आहे. याचा अर्थ भक्ती नावाची वाट जवळची आहे, भक्ती नावाची वाट चांगली आहे. इथपर्यंत आपण आलो. एवढ्यावर विषय थांबत नाही. मी पुन्हा त्याच उदाहरणाकडे घेऊन जातो. त्या चौकामध्ये मी गाडी घेऊन उभा आहे. तुम्ही ते विसरू नका शेवटपर्यंत. त्या चौकामध्ये मी गाडी घेऊन उभा आहे. तो मनुष्य मला पलीकडून फोन करतोय. मी त्यांना म्हटलं अहो तुमच्या गावाला यायचं आहे, परंतु हे 4 रस्ते दिसून येतात, याच्यातला जवळचा कोणता? त्यांनी सांगितलं महाराज उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे. मी त्याला प्रश्न विचारला चांगला आहे का? त्या माणसाने सांगितलं महाराज उजव्या बाजूचा रस्ता चांगला आहे. आता मी लगेच उजवीकडे गाडी वळवायची का नाही? नाही. मी आणखीन एक त्याला प्रश्न करतो. मानसशास्त्र कसं आहे पहा. मी त्याला आणखीन एक प्रश्न विचारला. मी म्हटलं का हो उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे, उजव्या बाजूचा रस्ता चांगला आहे, पण एवढा एकच चांगला आहे का आणखीन कुठला चांगला आहे? लक्षात आलं का पहा. म्हणजे मला रस्ता चांगला पाहिजे आणि तो सगळ्या रस्त्यांपेक्षा चांगला पाहिजे. कळलं का पहा. चांगला रस्ता पाहिजे एवढ्यावर माझं समाधान होत नाही. तो सगळ्या रस्त्यांपेक्षा चांगला आहे याच्यावर मला जास्त समाधान लाभणार आहे. नाही कळालं तर उदाहरण देऊ का. आपण एखाद्याला घरामध्ये म्हणतो, लहान मुलं असतात त्याला म्हणतो तो फार शहाणा आहे. एवढ्यावर थांबत नाही आणि बोलता बोलता जर आई त्याला म्हणायला लागली सगळ्या पोरांपेक्षा तो शहाणा आहे, त्याला जरा जास्त बरं वाटतं. नाही उदाहरण दुसरं देतो. एखाद्यानं म्हटलं अहो तुमची चाल फार चांगली झाली, याच्यापेक्षा जर दुसरं वाक्य वापरलं का नाही अख्ख्या कीर्तनात तुमचीच एक चाल झाली, त्याला जरा जास्त बरं वाटतं. बरं हा अनुभव तुमचाच आहे असं नाही, आम्हालाही तसं आहे. आम्हाला बघा तुम्ही, आम्हाला जर कीर्तन एखाद्याने, मला काय झालं एका गावचा सप्ताह झाला, कीर्तन करून मी गेलो आणि सप्ताह संपल्यानंतर त्या गावातल्या एका माणसाचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आमच्या गावात कीर्तनाला आला होतात. म्हटलं हो, तुमचं कीर्तन फार चांगलं झालं. म्हटलं धन्यवाद. तेवढ्यावर तो मनुष्य थांबला नाही. त्यांनी सांगितलं महाराज अख्ख्या सप्ताहामध्ये सगळ्यात कीर्तन चांगलं तुमचंच झालं. मला जास्तच बरं वाटलं. का? सगळ्यांपेक्षा चांगलं झालं. त्या माणसाचा फोन ठेवल्याबरोबर मी त्या गावच्या सप्ताहाची जी कमिटी असते त्या कमिटीच्या अध्यक्षाला फोन लावला. मी माघारी. आता गंमत अशी असते, एखादा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर कीर्तनकाराचा माघारी फोन आला की ते गावकरी घाबरतात. तुम्हाला नाही का लक्षात आलं? आता आम्हाला सगळ्याला लक्षात आलं. बरं तो फोन काही दुसऱ्या दिवशी येतो असं नाही, मंडपाच्या बाहेरून लगेच येतो, ते गाडीतूनच येतो. बरं तो मधल्या माणसाला पहिल्यांदा जातो फोन, पहिल्यांदा. नाही इतक्या गमती आहेत आमच्यात. ते अध्यक्ष घाबरून गेले. त्यांनी विचारलं का महाराज का फोन केला? मी म्हटलं काही नाही. झाला का सप्ताह? ते म्हटले झाला. म्हटलं कशी कीर्तनं झाली? ते म्हटले चांगली झाली. म्हटलं माझं कीर्तन कसं झालं? ते म्हटलं चांगलं झालं. म्हटलं नाही तुमच्या गावातल्या त्या माणसाचा फोन आला होता आणि सगळ्या सप्ताहामध्ये सगळ्यात कीर्तन माझं चांगलं झालं असं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं, पण ज्याचा फोन आला होता त्याचं फार मनावर घेऊ नका, ती सगळ्याच कीर्तन करायला असं म्हणताय. तुम्हाला म्हणते अशातला भाग नाही. काही माणसांनी शब्द गावळ करून टाकलेत. हो पुन्हा नाही कसंही आपलं म्हणून टाकायचं चांगलं. मला आता पुढं बोलायचं आपल्याला की रस्ता जवळचा पाहिजे, चांगला पाहिजे आणि तो सगळ्या रस्त्यांपेक्षा चांगला पाहिजे. मला सांगा आपण भगवंतापर्यंत जाण्याकरता किती वाटा ठरल्या आपल्या? 4. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. याच्यात जवळची वाट कोणती ठरली? भक्ती. याच्यात चांगली वाट कोणती ठरली? भक्ती. आपलं एवढ्यावर समाधान होत नाही. सगळ्या वाटांपेक्षा ती चांगली आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. मी देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्रातल्या एका सूत्राचा स्पर्श करून पुढे जातो. नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीच्या संबंधाने बोलताना एक सूत्र असं दिलेलं आहे की सातू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. अपि अधिकतरा. अधिकतरा या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, अधिकतरा या शब्दाचा अर्थ चांगलं आणि अपि या शब्दाचा अर्थ यांच्यापेक्षा. सा या शब्दाचा अर्थ भक्ती. सातू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. ती भक्ती कशी आहे? कर्म, ज्ञान, योग यांच्यापेक्षा अधिकतरा म्हणजे श्रेष्ठ आहे, चांगली आहे. याचा अर्थ भक्ती नावाची वाट जवळची आहे, भक्ती नावाची वाट चांगली आहे आणि भक्ती नावाची वाट या 3ही वाटांपेक्षा चांगली आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढ्यावर हा विषय संपत नाही. आणखीन एक याच्यात मला सूक्ष्म विचार असा मांडायचा आहे. कर्मज्ञान योगापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ आहे हे सांगता
सांगताना कर्मापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ हे सांगण्याकरता कर्मामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल ना, मग भक्ती श्रेष्ठ म्हणता येईल. ज्ञानामध्ये काहीतरी उणीव दाखवावं लागेल, मग भक्ती श्रेष्ठ म्हणता येईल. योगामध्ये काहीतरी उणीव दाखवावी लागेल, मग भक्ती श्रेष्ठ म्हणता येईल. आता थोडा प्रश्न उपस्थित करा, कर्म नावाच्या वाटेमध्ये अशी काय उणीव आहे की जी उणीव भक्ती नावाची वाट भरून काढते, म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ? काय कर्मामध्ये उणीव आहे? मी बोलत नाही, ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतो. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी मंडळी आहात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्म नावाच्या वाटामध्ये असलेली जी उणीव आहे ती उणीव ज्ञानोबारायांनी दाखवून दिली. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा अस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय आपल्याला स्पष्ट सांगतात, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा अस्वादू, या कर्म नावाच्या वाटेमध्ये उणीव काय आहे तर कर्म नावाच्या वाटेमध्ये कर्मफलाचा अस्वाद म्हणजे कर्माच्या फलाची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे कर्म नावाच्या वाटेमधला प्रतिबंध कोणता आहे? फलासक्ती हा कर्म नावाच्या वाटेमध्ये प्रतिबंध आहे. कर्म नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जातं, पण त्याच्यामध्ये असलेला प्रतिबंध जर कोणता असेल तर कर्तृत्वाचा मद आणि फलासक्ती हा त्या कर्म नावाच्या वाटेमध्ये येणारा प्रतिबंध आहे. हा प्रतिबंध दूर केला तर कर्म म्हणजेच नैष्कर्मी स्थिती होऊन जातं, म्हणजेच मोक्ष स्थिती होऊन जाते. पण त्याच्यामध्ये येणारी उणीव जर कोणती असेल तर ती फलासक्तीची आहे. आणि ही फलासक्तीची उणीव भरून काढण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भक्ती करते. म्हणून कर्मापेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ. विठ्ठला कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन वगैरे वगैरे ही सगळे श्लोक, त्याच्यावर असलेल्या ओव्या आणि कर्मामध्ये निर्माण होणारा कर्तृत्वाचा. काय आहे मला जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे, पण तरी सुद्धा भगवद्गीतेची उभारणी 2च वाक्यावर आहे असं मला वाटतं. 2च वाक्यावर आहे. एक भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे आणि एक अर्जुनाच्या मुखातलं वाक्य आहे. अर्जुनाने सांगावं मला युद्ध नावाचं कर्म करायचं नाही, आणि भगवंतानी सांगावं तुला युद्ध नावाचं कर्म करावंच लागेल. मला वाटतं या 2 वाक्याचा विस्तार म्हणजे 700 श्लोकाची गीता आहे. मग त्याच्यातून ज्ञानयोगाचा जन्म आहे, मग त्याच्यातून हठयोगाचा जन्म आहे, मग त्याच्यातून भक्तियोगाचा जन्म आहे. जे काही सगळा विस्तार आहे तो त्याच्यातून आहे. पण मूळ मुद्दा हाच आहे ना, भगवंतानी कित्येक पद्धतीने पटवून दिले अर्जुनाला, अर्जुना की तुला जरी वाटत असलं की हे सगळं मी मारायचं, मी मारणारा, अमुक तमुक जरी सगळं वाटत असलं, ज्या अर्जुनाच्या मुखातून येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या भाषा होत्या त्या सगळ्या ऐकून भगवंतानी दिलेलं उत्तर एवढंच आहे. भगवान म्हणतात कर्म करताना त्याच्यातला जो मीपणा आहे, त्याच्यातला जो फलास्वाद आहे तो जर बाजूला काढला तर ते कर्मच आपल्याला नैष्कर्मी स्थितीपर्यंत घेऊन जातं. याचा अर्थ या कर्मामध्ये ही उणीव आहे हे मान्य करावं लागेल. म्हणून कर्म नावाच्या वाटेपेक्षा भक्ती नावाची वाट श्रेष्ठ झाली. माझा पहिला मुद्दा संपला. आता थोडा दुसऱ्या मुद्द्याकडे या. दुसरा मुद्दा कोणता आहे? ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ सांगताना अगोदर ज्ञान नावाच्या वाटेमध्ये उणीव काय आहे ही दाखवावी लागेल. ज्ञानाचं चिंतन करत असताना ज्ञान किती श्रेष्ठ हे सांगताना तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतो. योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना काही ज्ञानाच्या संबंधाने चिंतन केलेले आहेत. हे ज्ञान कसं आहे हे सांगताना असं सांगितलेलं आहे, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना पुष्कर चर्चा आहे, मला त्याच्यात आत्ता वेळ घ्यायची नाहीये. ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. याचा अर्थ या जगामध्ये ज्ञान हेच खऱ्या अर्थाचं बल आहे, ज्ञान हेच खऱ्या अर्थाचं सुख आहे, ज्ञान हेच खऱ्या अर्थाचं जीवन आहे. तस्मात ज्ञानमयो भव. थोडं पुढं बोलू. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना आणखीन एक पुढं उपदेश असा केलेला आहे, खरं तर तस्मात ज्ञानमयो भव, ज्ञानीच हो. ऐका, भगवान वशिष्ठ रामचंद्र प्रभूंना सांगतात ज्ञानीच हो समजा. ऐका आता, ज्ञान अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञान बंधू कधी होऊ नये. नाही कळालं का? मी तुम्हाला त्याचा विस्तार करणार आहे. ज्ञानीच हो, ज्ञानी नाही होता आलं तर अज्ञानी असलेलं बरं, पण ज्ञानबंधू कधी होऊ नये. तुम्ही म्हणाल हे नवीन काय काढलं ज्ञानबंधू? सांगतो. ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं, ज्ञानी कुणाला म्हणायचं, अज्ञानी कुणाला म्हणायचं आणि ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं? एका वाक्यातच उत्तर देतो. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञानी म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अज्ञानी म्हणा.
ज्ञानबंधू कुणाला म्हणायचं? ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखा आव आणतात त्याला ज्ञानबंधू म्हणायचं. कळलं का? बघा, ज्ञान नसतं पण ज्ञान असल्यासारखं फार दाखवून देतात. आणि थोडं पुढं बोलू. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, कारण चौथी याची ठाई काहीच करणे नाही. या जगाला ज्ञानी लोकांचा त्रास नाही, या जगाला अज्ञानी लोकांचा सुद्धा त्रास नाही. या जगाला त्रास आहे तो या मधल्यांचा आहे. हे जे ज्ञानबंधू आहेत का नाही, यांचा त्रास आहे. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरीतली एक ओवी देऊन पुढं जातो. भगवंतांनी अर्जुनाला वर्णन करताना ते ज्ञानोबारायांनी इतकं गोड वर्णन केलंय. भगवान अर्जुनाकडे बघून म्हणायला लागले, अर्जुना तुझं कसं झालंय? जाणता तरी म्हणविसी परी नेनिवेते न संदिशी शिकवो म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. मला वाटतं ही ओवी म्हणजे ज्ञानबंधूचं वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठल. ज्ञानामध्ये उणीव कोणती आहे? ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोलायचं झालं तर एकच ओवी चिंतन करता येण्यासारखे आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावी. ज्ञानोबाराय बोलतात या ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. अद्वैत वेदांतांनी तर चिंतन असं केलंय, मी ब्रह्म आहे, याच्यातला मी सुद्धा अद्वैत वेदांताला चालत नाही. अहम ब्रह्म अस्मी हे एका अर्थाने वृत्ती ज्ञानच आहे, असं ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवामध्ये ज्ञानखंडन नावाच्या प्रकरणामध्ये स्पष्ट पद्धतीने उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. मला बोलायचं एवढंच आहे की ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. मग या ज्ञानामध्ये अहंकार निर्माण होणं ही ज्ञानाची उणीव आहे. ती उणीव भरून काढण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भक्ती करते. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. विठ्ठला कर्मापेक्षा श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ. आता एकच राहिलं, योगापेक्षा श्रेष्ठ. आता अगोदर योगातली आता ते योग म्हणजे काय वगैरे सगळं सांगत राहत नाही. योग चित्तवृत्ती निरोध हा हे जे पतंजली मुनींनी केलेलं सूत्र आहे त्या सूत्राचा अभ्यास केला तर आपल्याला योग कशाला म्हणायचं हे कळून जाईल. मला फक्त त्याच्यातली उणीव सांगताना ज्ञानोबारांनीच दिलेल्या ओव्या काही सांगून पुढं जायचं आहे. किंवा रोज ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात योग याग विधी येली नोही सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म किंवा योगाची या वाटा जे निघाले का सुबटा किंवा तहानीली या तहानीची पियावी भुकेली या भुकेची खावे. ही जर योगाची स्थिती सांगितली जात असेल याचा अर्थ योगामध्ये दुःख हा योगाचा स्वभाव आहे. योग करताना काही ना काहीतरी दुःख पदरामध्ये पडण्याची शक्यता आहे. तहान लागली पाणी पिलो असं समजायचं. आता तुमच्या आमच्यासारख्याला जमेल का हो? चालू कीर्तनामध्ये गोळ वगैरे मी घेत नाही पण ठेवलाय, काय हरकत नाही. आपल्याला गोळ लागतो, पाणी लागतं, पण योगामध्ये हे चालत नाही महाराज. तहान लागली पाणी पिलो असं समजायचं, भूक लागली जेवण केलं असं समजायचं. मग तुमच्या माझ्यासारख्या असोनी संसारी असलेल्या जीवाला हा योगाचा मार्ग काही शक्य आहे का? याचा अर्थ योगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य भक्तीमध्ये आहे. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काय आहे, आपण काही संस्थेची कीर्तनं जुनी मंडळीची ऐकली किंवा काही फडकऱ्यांची कीर्तनं ऐकली. आमच्याकडे जुन्या काळामध्ये काही फडकरी मंडळी एक उदाहरण द्यायचे. मला असं म्हणायचं आहे भगीरथ महाराज, एखादं उदाहरण जर एखाद्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं असेल तर ते उदाहरण कोणत्या ग्रंथात आलंय हे शोधायचं नाही. त्या महात्म्याच्या मुखातून आलं हाच त्याला आधार. दुसरा आधार शोधायला जायचं नाही. ते कुठल्या ग्रंथात आहे काय आहे हे बघायला जायचं नाही. जर एखादं मला सांगा, आपण ज्यांना पूज्यस्थानी मानतो, वैकुंठवासी दांडेकर मामा असतील, मामांनी एखादी गोष्ट सांगितली असेल तर मामांनी सांगितली हेच आमच्याकरता पुष्कळ झालं. मग ते शोधायला जायचं नाही. वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले बाबा, आता ही आम्ही संस्थेतली मंडळी त्यांना सगळ्यांना माहीत आहेत. घुले बाबांनी जर एखादी गोष्ट सांगितली असेल, मोठे बाबांनी एखादी गोष्ट सांगितली असेल, इकडे पंढरपुरामध्ये गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी असतील, धुंडा महाराज देगलूरकर असतील, शंकर महाराज खंदारकर असतील, या मंडळींनी जर एखादी गोष्ट सांगितली असेल किंवा फडकऱ्यांमध्ये महान भगवत भक्त वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कराबा असतील, वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली देवकर महाराज असतील, वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास असतील, या मंडळींनी जर एखादी गोष्ट सांगितलेली असेल तर त्यांनी सांगितला हाच त्याला आधार. दुसरा आधार शोधायला जायचं नाही. जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जायचं. आमच्याकडे तर परंपरेने ते उदाहरण सांगितलं जातं. काय झालं म्हणे, एकदा समुद्राच्या काठावर एकीकडून गहिनीनाथ महाराज निघालेले आणि एकीकडून कबीर महाराज निघालेले आणि दोघांची गाठ पडली. आता गहिनीनाथ महाराज योगी आहेत, ऐका, गहिनीनाथ महाराज योगी आहेत, नवनाथांपैकी एक, आणि कबीर महाराज भक्त आहेत, संत आहेत, वारकरी आहेत. एकीकडून कबीर महाराज येत आहेत, एकीकडून गहिनीनाथ महाराज येत आहेत. दोघांची एकमेकाकडे गाठ पडली. आता दोन चांगली माणसं एके ठिकाणी आल्यानंतर चांगलंच बोलणार. सज्जन को सज्जन मिले
करे दो बात, पुढला अर्ध सांगत नाही. पंढरपुरात काय करताय आपल्याला. पण सज्जन को सज्जन मिले. दोन चांगली माणसं एके ठिकाणी आली, एकमेकाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गहिनीनाथांनी कबीरांना एक प्रश्न केला. ऐका, प्रश्न असा केला का हो कबीरजी, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? मला या प्रश्नामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आपला विचार काय चाललाय, योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? आपला विचार हाच चाललाय. कर्मापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ झालंय, ज्ञानापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ झालंय. आता राहिलाय तिसराच मुद्दा, फक्त योगापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे का नाही, याच्याकरता मी कथा आपल्याला सांगतोय. गहिनीनाथांनी कबीरांना प्रश्न केला, योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? कबीर महाराजांनी लक्षात आलं, कबीर महाराजांनी सांगितलं योगी श्रेष्ठ. ते गहिनीनाथांनी सांगितलं, हे पहा, मला बघून लगेच असं उत्तर देऊ नका. म्हटले परीक्षा घ्यायची. म्हटले का? नाही म्हटले परीक्षा घ्यायची, ती परीक्षा घेऊन मला सगळ्यांना सांगायचं आहे की योगी श्रेष्ठ हे मला दाखवून द्यायचं आहे. कबीर महाराजांनी सांगितलं, परीक्षा घेऊन दाखवण्यापेक्षा मीच जाहीर सांगतो ना योगी श्रेष्ठ. ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाहीत, संपला विषय. कशाला म्हटले? नाही म्हटले परीक्षा घ्यायची. काय परीक्षा? अथांग समुद्र आहे, त्याच्यामध्ये एकाने रूप घ्यायचं, दुसऱ्यांनी शोधायचं. ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता आलं नाही तो हरला. बरं ठीक आहे. गहिनीनाथांनी सांगितलं, मी योगी आहे, मला वेगवेगळी रूपं घेता येतात, मला तुम्ही शोधून दाखवा. आणि गहिनीनाथांनी पाण्यामध्ये एका मास्याचं रूप घेतलं आणि त्या पाण्यामध्ये फिरायला लागले. कबीरांनी पांडुरंगाचं स्मरण केलं, पाण्यामध्ये हात घातला, बरोबर तोच मासा हातामध्ये लागला. तुम्ही गहिनीनाथ आहात. गहिनीनाथ प्रगट झाले. गहिनीनाथांना आश्चर्य वाटलं. म्हटले मी योगी आहे, तुम्ही सामान्य भक्त आहात, तरीसुद्धा तुम्हाला मला ओळखता आलं. बरं ठीक आहे, एक काम करा, आता तुम्ही रूप घ्या, मी शोधून दाखवतो. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं. गहिनीनाथांनी शोधायला सुरुवात केली. इकडं तिकडं बघितलं, सर्व मासे, सर्व मगरी, सगळं पाहिलं. 1 तास झाला, 2 तास झाला, पण कुठेही काही सापडे ना. शेवटी 3 तासानंतर हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही जिथं असताल तिथून प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. गहिनीनाथांनी कबीरांना प्रश्न केला, का हो कबीर, पाण्यामध्ये मासा किंवा मगर होऊन राहावं लागतं. मी सर्व मासे, सगळ्या मगरी पाहिल्या, तुमचा अंश मला कुठेही दिसला नाही. इतका वेळ तुम्ही पाण्यामध्ये काय होऊन राहिला होतात? कबीर महाराजांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, एवढा वेळ मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. उदाहरण संपलं माझं. कळलं का? पहा, आता थोडं पुढलं बोलू. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं आहे. पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं आहे, पण पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य भक्तीचं आहे. म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. विठ्ठल कर्मापेक्षा श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ, योगापेक्षा श्रेष्ठ भक्ती नावाची वाट जवळची आहे. भक्ती नावाची वाट चांगली आहे आणि भक्ती नावाची वाट या तीनही वाटापेक्षा चांगली आहे. आता प्रश्न पडतो, या भक्ती नावाच्या वाटेचं स्वरूप तरी काय? नारद मुनींनी भक्ती नावाच्या वाटेचं स्वरूप सांगितलंय, अव्यावृत भजनात. भक्ती म्हणजे काय? अव्यावृत भजनात, अखंड नामचिंतन, यालाच भक्ती म्हणा. नाथ भागवत काय सांगतं पहा. नाथ महाराज असं सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता, अखंड नामचिंतन चालणं, यालाच भक्ती म्हटलं जातं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या नामभूमिकेमध्ये आहेत. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. एकाने जगद्गुरु तुकोबारांकडे पाहिलं आणि तुकाराम महाराज ज्याला भेटतील त्याला असं सांगतायत, सेवितो हा रस वाटितो आणि का, तुम्ही नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. एकाने महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ज्याला भेटाल त्याला असं सांगता नामस्मरण करा, नाम घ्या, परंतु जे साधन स्वीकारायचं असतं त्याचं स्वरूप कळाल्याशिवाय साधक साधनामध्ये प्रवृत्त होईल कसा काय? साधकाला साधनाचं स्वरूप कळालं पाहिजे, त्याच्याशिवाय साधक साधनामध्ये प्रवृत्त होणार नाही. ज्या नामनावाच्या साधनाबद्दल तुम्ही आम्हाला प्रवृत्त व्हा असं सांगता, त्या नामनावाच्या साधनाचं स्वरूप तरी काय आहे सांगा. ते सत्य आहे का असत्य आहे, खरं आहे का खोटं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, सोपं आहे का अवघड आहे, त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य सात खरे, सत्य सात खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य सात खरे, सत्य सात खरे.
तुटती बंधने नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने सत्य साचा खरे नाम विठोबाचे बरे 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 नाम विठोबाचे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे हे चारही शब्द एकत्रिताना सत्य आहे साच आहे खरं आहे आणि बरं आहे. आता सत्य म्हणजे नेमकं काय सत्य शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा मी थोडा वेदांताच्या दृष्टीने सांगतो. वेदांतांनी चिंतन असं केलं आहे जिथं भेद नाही परिच्छेद नाही अभाव नाही त्याला म्हणायचं सत्य. जिथं स्वगत सजातीय विजातीय भेद नाही त्याला सत्य म्हणा. जिथं कालपरिच्छेद वस्तुपरिच्छेद आणि देशपरिच्छेद नाही त्याला सत्य म्हणा. जिथं प्रागभाव प्रध्वंसभाव आणि अन्योन्याभाव नाही त्याला सत्य म्हणा. आता वेदांतांनी पुष्कळ चिंतन केलं आहे. भेद नाही का नाही कारण भगवंताचं नाम एक आहे म्हणून भेद नाही. परिच्छेद नाही का नाही कारण भगवंताचं नाम व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही. इथं अभाव नाही का नाही कारण भगवंताचं नाम भावरूप आहे म्हणून अभाव नाही. एक आहे म्हणून भेद नाही, व्यापक आहे म्हणून परिच्छेद नाही आणि भावरूप आहे म्हणून अभाव नाही. आणि म्हणून जिथं भेद नाही परिच्छेद नाही अभाव नाही त्याला म्हणा सत्य. विठ्ठला विठ्ठला समजा हे कळायला जरा आपल्याला अवघड वाटलं मी दुसरं सांगतो. भगवंताच्या नामाला सत्य का म्हणा. दुसरं साधं सोपं उत्तर आहे याचा कधीही नाश नाही म्हणून याला सत्य म्हणा. मी बोलत नाही ज्ञानोबारायांचे शब्द सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. ज्ञानोबाराय बोलतात शरीराचा नाश होईल संपत्तीचा नाश होईल हरिनामाचा मात्र कधीही नाश होत नाही. महाराजांचे शब्द बोलायचे झाले तर महाराज सांगतात अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकचे निराळे हरीचे नाम एकचे निराळे ऐसे नाम कचुरारे ऐसे नाम कचुरारे अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे हरीचे नाम एकच निराळे एकची निराळे हरीचे नाम अवघाचे आकार ग्रासियेला काळे. भगवंताचं नाम सत्य का म्हणा याचा कधीही नाश नाही म्हणून सत्य म्हणा. किती गोष्टी झाल्या ऐका. भेद नाही म्हणून सत्य म्हणा, परिच्छेद नाही म्हणून सत्य म्हणा, अभाव नाही म्हणून सत्य म्हणा, नाश नाही म्हणून सत्य म्हणा. हे सगळंच जरी नाही कळालं तर आणखीन थोडं पुढं बोलतो. भगवंताच्या नामाची गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढते आहे म्हणून सत्य म्हणा. आता पटलं का पहा. प्रत्येक क्षणाक्षणाला याची गोडी वाढते. मी बोलत नाही नारद भक्तिसूत्र सांगतो. नारद भक्तिसूत्र सांगतं प्रत्येक क्षण वर्धमानम किंवा महाराजांचे शब्द आहेत विटे ऐशी सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे किंवा रसना येरा रसा विटे आणि घेता घोटे अधिक हे महाराजांचे शब्द आहेत. पुन्हा पुन्हा याच्यातली गोडी वाढत राहते. याला याचा कधीही कंटाळा येत नाही. मी आपल्या सगळ्या एवढ्या विविध भागातून आपण आलेली सगळी मंडळी आहात. मला पंढरपुरामध्ये आल्यानंतर एक साधा प्रश्न उपस्थित करायचा आहे. मला सांगा रामकृष्ण हरी याचा कधी कंटाळा आला का हो आपल्याला?
बरं जाऊ द्या, पुढचा प्रश्न विचारतो. आपण इथं कीर्तनाला यायच्या अगोदर पंचपदी म्हटली जाते, त्याच्यामध्ये सुंदरती ध्यान उभे विटेवरी हा अभंग म्हटला जातो. काय ज्याची ज्याची परंपरा, कुणाकडे रूप पाहत आहे, कुणाकडे सुंदरती ध्यान आहे. सुंदरती ध्यान उभे विटेवरी हा अभंग म्हटला जातो. मला सांगा, एवढी वर्ष झालं हा अभंग तुम्ही ऐकता, कधी याचा कंटाळा आला का? जरा थोडं पुढं बोलू. अभंगाचा नाही, एखाद्या वेळेस अभंगाला चाल लावणाऱ्याचा नाही. मी तुमच्याबद्दलही बोलत नाही, तुमच्याबद्दल तर अजिबात मी बोलत नाही. पण कधी कधी लोक काय बोलतील, अहो चाल बदला असं म्हणतील, चाल बदला म्हणतील, अभंग बदला असं कुणी म्हटलं का? इथं आल्यानंतर सुंदरती ध्यान अभंग म्हटला जातो. कुणीतरी अहो चालती काल झाली आहे हो, याचा अर्थ चालीत बदल करता येईल, पण तुकोबारांच्या अक्षरात बदल करता येत नाही. लक्षात घ्या, फार महत्वाचा आहे. याचा अर्थ त्याचा कधी कंटाळा आम्हाला येत नाही. रामकृष्ण हरी याचा आम्हाला कधी कंटाळा येत नाही. उलट प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची गोडी वाढते आहे, म्हणून याला सत्य म्हणा. विठ्ठल भगवंताचं नाम सत्य आहे. एवढ्यावर थांबत नाहीत. महाराज सांगतात साच या शब्दाचा अर्थ चांगलं. मागं आपण बोलून गेलो. तिसरा शब्द सांगितला खरं. तुका म्हणे तुची खरा, येरबावोगा पसारा. आता भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आणि शेवटचा शब्द वापरला बरं. बरं या शब्दाचा अर्थ सोपं. बरं या शब्दाचा अर्थ सोपं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा सोपेवर मामा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा. अत्यंत सोपं सांगितलं. राम म्हणायला फार वेळ लागत नाही, पण परिणाम राम म्हणता रामाची होईजे, पदी वै सोनी पदवी घ्यायचे. अत्यंत सोपं असलेलं विठ्ठल म्हणायला फार वेळ लागत नाही महाराज, पण त्याच्यातला अर्थ मात्र फार भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो, अखंड नेहमी म्हणतो. विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय? आपल्याकडे दोन पद्धतीच्या व्युत्पत्ती सांगितल्या जातात. एक लौकिक व्युत्पत्तीचा विचार केला जातो आणि दुसरा अलौकिक व्युत्पत्तीचा विचार केला जातो. त्या शब्दात त्या अक्षरांची फोड करून केलेली जी व्युत्पत्ती असते त्याला लौकिक व्युत्पत्ती म्हटली जाते, आणि त्या शब्दाचा समग्र रूपाने केलेला जो अर्थ असतो त्याला अलौकिक व्युत्पत्ती म्हटलं जातं. मी आपल्याला काही उदाहरणं देऊन पुढे जाईल. विठ्ठल या शब्दाचा विचार करताना वि म्हणजे काय, ठ म्हणजे काय आणि ल म्हणजे काय, या तीनही अक्षरांचा विस्तार करणं, म्हणजे त्याचा विस्तार वेगवेगळ्या पद्धतीने करणं, याला लौकिक व्युत्पत्ती म्हटलं जातं. आपल्याकडे एक शास्त्रामध्ये श्लोक सापडतो. विकारो विधाथाय ठकारो नीलकंठा, लकारो लक्ष्मीकांता विठ्ठलाभिधिनीयते, अशी भाषा वापरली. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर, आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतेचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा, असा एक विठ्ठल शब्दाचा अर्थ झाला. समजा हा अर्थ फारसा नाही भावला, मी दुसरा अर्थ सांगतो, ऐका. वि ठ आणि ल याच्याकडे शास्त्रामध्ये परंपरेने पंढरपुरामध्ये अर्थ एक आणखीन एक असा सांगितला जातो. विद म्हणजे ज्ञान. विद हा धातू आहे संस्कृतमध्ये, आणि विद या धातूचा अर्थ होतो जाणणं किंवा ज्ञान. विविध म्हणजे ज्ञान. ऐका, विविध म्हणजे ज्ञान. ठ म्हणजे ठाण म्हणजे शून्य, आणि ठच्या खाली तिसरा शब्द काय, ल लांती म्हणजे स्वीकारणं. म्हणजे वि ठ आणि ल. विचा अर्थ झाला ज्ञान, ठचा अर्थ झाला शून्य, आणि लचा अर्थ झाला स्वीकारणं. विविध म्हणजे ज्ञान, ठाण म्हणजे शून्य, आणि ल लांती म्हणजे स्वीकारणं. विच्या खाली ठ आहे आणि ठच्या खाली ल आहे. इकडं ज्ञान, ज्ञानाच्या खाली शून्य आणि शून्याच्या खाली स्वीकारणं, म्हणजे ज्ञान शून्य स्वीकारणं. म्हणजे एखादा ज्ञान शून्य जरी आला तरी त्याचा सुद्धा जो स्वीकार करतो त्याचं नाव आहे विठ्ठल. महाराजांचे शब्द आहेत. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. विठ्ठला याला बरं म्हणा. म्हणून याला काय म्हणा, बरं म्हणा. जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जायचं. एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे गेला, आणि गुरुजींकडे गेला, गुरुजींच्या पाया पडला, आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी माझ्या जीवनाला काहीतरी नियम सांगा. गुरुजींनी सांगितलं तुला जे जमतं ते कर. तो म्हटला नाही नाही तुम्ही सांगा. गुरुजींनी सांगितलं मला कशाला अडचणीत आणतो, तुला जे जमते ते कर. तो म्हटला नाही नाही गुरुजी तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. असं म्हणणारी बहुतेक ऐकत नसतात महाराज. आता हा आम्हाला अनुभव आहे, पण तो ऐकेच ना. तो म्हटला नाही नाही गुरुजी तुम्ही सांगा. गुरुजी सांगा. फारच आग्रह केला, नियम सांगा. बरं, गुरुजींनी सांगितलं सांगू नियम. तो म्हटला महाराज नियम सांगा पण सोपा सांगा. बरं बघा सुरुवात केली यांनी, सोपं सांगा. बरं, महाराजांनी ठीक सांगितलं, ठीक आहे सोपंच सांगू. तो म्हटला पण महाराज माझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असं सांगा बरं. म्हणजे याला सोपंही पाहिजे आणि जीवनाचं कल्याणही झालं पाहिजे.
तरी गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, ठीक आहे, तुझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, हो. तुला नियम सोपा पाहिजे, हो. एक काम कर. म्हटले काय? तू अखंड देवाचं नामस्मरण कर, तुझं जीवनाचं कल्याण होईल. कारण सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमसंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानोबारांचे शब्द त्याच्यावरचे आहेत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबारा इतकं स्पष्ट बोलतात. बऱ्याच वेळेला आपण ज्ञानेश्वरीची पारायणं होतात, पण नेमकं ज्ञानोबारांना काय सांगायचं आहे हे कधी कधी आपल्याला वर्म लवकर लक्षात येत नाही. ज्ञानोबारांनी इतका धाडसी विचार आपल्यासमोर मांडला. ज्ञानोबाराय बोलतात, अरे ज्या नामस्मरणाबद्दल मी बोलायला लागलो ते नामस्मरण काय आहे? तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. ज्ञानोबाराय बोलतात, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. थोडं स्पष्ट वाक्य बोलतो, प्रायश्चित्त कर्माच्या नावाखाली चाललेले व्यवसाय ज्यांनी नाश करून टाकले त्याचं नाव आहे नामस्मरण. विठ्ठला विठ्ठल. त्याच्या पुढे बोलतात, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. पाप हे नाम सुद्धा ज्यांनी शिल्लक ठेवलं नाही त्याचं नाव आहे नामस्मरण. महाराज सांगतात, हे पाप हा शब्दही ज्यांनी शिल्लक ठेवला नाही. जळतील पापे जन्मांतरीचे तर आहेच आहे, पण पाप असा शब्दही शिल्लक राहू दिला नाही. जे नामची नाही पापाचे ऐसे केले, त्या गुरुजींनी त्याला सांगितलं, नेहमी देवाचं नामस्मरण कर, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. तो म्हटला, महाराज तेवढं सोडून बोला. मी म्हटलं की नाही, तुम्हाला सांगितलेलं ऐकत नाही की लोक. तेवढं सोडून बोला, याच्यापेक्षा सोपं सांगा. गुरुजींनी सांगितलं, अरे याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. नाही नाही सांगा, सोपं सांगा. गुरुजींच्या लक्षात आलं ही गिराईक कुठल्या प्रकारचा आहे. कुठल्या प्रकारचा आहे म्हणजे गुरुजींच्या लक्षात आलं म्हणजे ज्याला लक्षात येतं त्यानंच गुरु व्हावं. अलीकडल्या काळात ही माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. मी तर अनेकदा सांगत असतो, महाराज लोकांना जसा वेदांतशास्त्राचा अभ्यासाची गरज आहे, संगीतशास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे, तसं समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अभ्यासाची गरज आहे. त्याला सगळं कळालं पाहिजे. समोर उभा राहिल्याबरोबर कळालं पाहिजे की यांना काय पाहिजे. गुरुजींनी ओळखलं आणि गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे पहा, एक काम कर, तुझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, हो. तुला सोपं साधन पाहिजे, हो. एक काम कर. म्हटले काय? मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, तुझं कल्याण आहे. तो म्हटलं, नक्की? अरे बाबा, गीता सांगते अंतकालेच मामेवर बरं ना. मुक्तो अक्कलेवर गीता सांगते ना, याच्यासाठी केला होता अट्टास. तुकोबाराय बोलतात ना. त्यामुळे तू एक काम कर, मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, तुझं कल्याण आहे. तो महाराजांच्या पाया पडला, आश्रमाच्या बाहेर गेला आणि म्हटला, सोपं असावं तर असं असावं. मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव, म्हणजे आता टेन्शन नाही, मरायच्या अगोदर. थोडं पुढं गेला आणि तो म्हणायला लागला, गुरुजींनी सांगितलंय मरायच्या अगोदर, पण आपलं मरण कधी सांगितलंच नाही. हे महाराज लोक हातचा ठेवून बोलतात म्हणजे नंतर मिळावं म्हणून. हे परत महाराजांकडे गेला. लोक म्हणजे काही काही कीर्तनकार म्हणत नाहीत का, माझं जरा सांगायचं राहिलंच आहे ते. तो त्यातलाच एक प्रकार असतो की पुढल्या वर्षी बोलवा. विठाला विठाला हातचा ठेवून बोलले म्हटली विनाकारण. त्यांनी गुरुजींकडे गेला आणि तो म्हणायला लागला, गुरुजी तुम्ही मला म्हटले की मरायच्या अगोदर देवाचं नाव घे, तुझं कल्याण आहे, पण माझं मरण कधी सांगितलंच नाही. माझं मरण कधी सांगा म्हणजे सकाळपासून तयारीत राहतो. गुरुजींनी सांगितलं, वेड्या माझंच मला माहीत नाही तर तुझं काय सांगू. तो म्हटलं, मग मी काय करू आता? मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घेतलं की कल्याण होईल म्हणता, मरण कधी आहे म्हटलं तर सांगता येत नाही म्हणता, मी काय करू? गुरुजींनी सांगितलं, तू एक काम कर. म्हटलं काय? तुझं मरण कधी आहे सांगता येत नाही, पण मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घेतलं की तुझं कल्याण आहे, तू एक काम कर. म्हटले काय? काही नाही, तू नेहमी देवाचं नाव घे, मरण कधी काही येईना. तो म्हटला, मला पटलं. तुम्हाला पटलं का नाही बघा आता. सततम कीर्तयंतो माम. मला वाटतं की याला म्हणा बरं, म्हणून भगवंताचं नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि सोपं आहे, म्हणजे बरं आहे. भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं. भगवंताच्या नामाचा परिणाम काय? 2 परिणाम सांगितले, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितले. तेने साधती साधन येणे तुटती तेने तुटती बांधने तेने
बोला पुंडरी सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभयलोकी कीर्ती जेने विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे स्वरूप आम्हाला कळालं. भगवंताच्या नामाचा परिणाम काय दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितला. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. भगवंताच्या नामाचा परिणाम येणे तुटती बंधने. जरा बारीक ऐका. भगवंताच्या नामाने बंधने तुटती हा भगवंताच्या नामाचा परिणाम आहे. आमचे गुरुजी मी ज्यांच्याकडे अभ्यासाला होतो वैकुंठवासी गुरुवरी भाऊ मुमुक्षू पाठशाळेमध्ये पंढरपुरामध्ये त्यांच्या चरणाजवळ बसून थोडासा अभ्यास करण्यात आला. गुरुवरी भाऊ पाठशाळेमध्ये असताना असं सांगायचे येणे तुटती बंधने म्हणताना ते पूर्वपक्षी असे करायचे. बंधने असती तर तुटती नसती तर कशाने तुटती असं म्हणायचे. बंधन असावं आणि मग तुटावं. जर बंधनच नसेल तर तुटती म्हणण्याचा विषय येत नाही ना. बंधन असावं. अहो मला सांगा एक जण तुकोबारांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागला महाराज तुम्ही मुक्त झाले का. महाराजांना विचारलं त्यानं तुम्ही मुक्त झाले का. महाराजांनी विचारलं कुणाला विचारतोस. तो म्हटला तुम्हाला विचारतो. महाराजांनी सांगितलं वेड्या मुक्त कासया म्हणावे बंधन ती नाही ठावे. अरे ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचार मुक्त झाले का. आम्हाला बंधनच नाही तर मुक्त झाले का म्हणायचा विषयच येत नाही. तुम्हाला गमत सांगू का. मुक्त झाले का मुक्त झाले का या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून दिलं तरी अडचण आहे आणि नाही म्हणून दिलं तरी अडचण आहे. कळलं का. बघा मुक्त झाले का या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देणार. हो असं म्हटलं की याच्यापूर्वी बंधनात होता हे मान्य करावं लागेल. आणि नाही असं म्हटलं की आता बंधनात आहे हे मान्य करावं लागेल. तुम्ही हो म्हटलं तरी अडकता नाही म्हटलं तरी अडकता. त्यामुळे तुकोबारायांनी सांगितलं मुक्त कासया म्हणावे बंधन ती नाही ठावे. मुळात बंधन नाहीच. त्यामुळे मुक्त हा शब्द यायचा विषय येत नाही. मुक्त हा शब्द बंधनाच्या सापेक्ष आहे. ऐका जर बंधन असेल तर मुक्त. जर बंधनच नसेल तर मुक्त म्हणायचा विषय येत नाही. मग आता माझा पुढचा प्रश्न आहे. जर मुक्त हा शब्दच नसेल तर मग इथं येणे तुटती बंधने हे म्हणायचं काय कारण आहे. याचं कारण मी महाराजांच्याच भाषेत सांगून पुढे जातो. महाराज म्हणतात खरं तर बंधनं नाहीत पण मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. खरं तर जीव मुळातच मुक्त आहे पण बळे झाला बद्ध. जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगायचे जी अगदीच पूर्वीच्या काळामध्ये खूप गोड उदाहरण द्यायचे. काय आहे संध्याकाळच्या वेळेला कुंभाराच्या दारामध्ये 5-50 गाढवं आल्यानंतर त्या कुंभारदादांना प्रश्न पडायचा इतक्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची. म्हणून ते काय करायचे एक दोरीचा तुकडा घ्यायचा छोटासा आणि त्या गाढवाच्या पायाला असं बांधायचं चिटकवायचा आणि बांधल्यासारखं करायचं. त्या गाढवाला वाटायचं बांधलं. खरं तर बांधलेलं नसायचं पण त्या गाढवाला वाटायचं बांधलं. ते गाढव रात्रभर उभं राहायचं कुंभाराच्या दारातलं. ते गाढवाबद्दल बोलतोय हो. त्या कुंभाराच्या दारातलं गाढव ते रात्रभर उभा. बाकीची गाढवं ढाब्यावर फिरतात त्यांच्याबद्दल बोलायचं नाही मला. हे रात्रभर उभा. मग आता ते मला सांगा बांधलंय का नाही. कुंभारदादा सकाळी यायचे आणि त्या गाढवाच्या पायाजवळ जायचं आणि सोडल्यासारखं करायचं. सोडल्यासारखं करायचं आणि हॅक केल्याबरोबर त्या गाढवाला वाटायचं सोडलंय. मला आपल्या सगळ्यांना प्रश्न करायचा आहे बांधलंय का नाही सोडलं का
आता बांधलंच नाही तर सोडायचा काय विषय? बांधलं नाही, सोडलं नाही, पण बांधलं असं वाटायला लागलं कुणाला? हां, तर आपल्याला असं बोलायचं आहे, कळलं का? बघा आता हे बांधलं नाही पण बांधलं असं वाटायला लागलं. थोडं पुढं बोलू. ज्याला वाटायला लागतं बंधन आहे असं वाटायला लागतं, बंधन नसताना बंधन आहे असं वाटायला लागलं, महाराज सांगतात ते वाटायला लागलेलं जे बंधन आहे ते जर तोडायचं असेल तर काय करा? येणे तुटती बंधन. विठ्ठला विठ्ठल. येणे तुटती बंधने, याचा अर्थ या भगवंताच्या नामस्मरणाने ही बंधनं तुटती. आता हे बंधनं तुटती याचा एक थोडा तत्वज्ञानातला अर्थ सांगून पुढे जातो. खरं तर सगळ्यात मोठं बंधन जे असतं ते संसार बंधन आहे. या संसार बंधनाला कारण काय? आपल्याकडे एक वेदांतामध्ये प्रक्रिया सांगितली बघा. संसाराला संसार दुःख दुःख म्हटलं जातं. त्याला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान, अशी आपल्याला तत्वज्ञानाने प्रक्रिया दिलेली आहे. याचा अर्थ आत्मस्वरूपाचं अज्ञान या सगळ्या बंधनाला कारण आहे. आणि या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती व्हायची असेल तर त्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायचं असेल तर त्याला अंतःकरण शुद्धीची गरज आहे. आणि अंतःकरण शुद्धी व्हायची असेल तर त्याला नामस्मरणाची गरज आहे. म्हणून येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्तिजेने. भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं, भगवंताच्या नामाचा परिणाम कळाला, भगवंताच्या नामाची अनुभूती काय? अभंगाचं तिसरं चरण. भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, भावजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी, बाबूजाचे गाठी. त्यासी लाभ मोठा मोठे, त्यासी लाभ मोठा मोठे, येणे तुटती, येणे तुटती, त्यासे लाभ मोठा मोठे, त्यासे लाभ मोठा मोठे, तेने तुटते पंढरे, भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठाउठी. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात. ज्या क्षणी भाव आहे त्या क्षणी त्याला लाभ उठा उठी, याचा अर्थ ताबडतोब. इथला जो भाव शब्द आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. समाजशास्त्राने त्याची व्याख्या अशी केली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हणायचं भाव. कुठल्याही पद्धतीचा विकल्प नाही, कुठल्याही पद्धतीचा विकार नाही कोणाही जीवाचा. न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याला भाव म्हटलं जातं. आपल्याकडे एक जुन्या काळात उदाहरण असं दिलं जायचं, काही नाही, एक मनुष्य समजा गुलाबाच्या झाडाजवळ बसलेला आहे आणि दुसरा मनुष्य तिथून निघालेला आहे. कल्पना करा, तो गुलाबाच्या झाडाजवळ एक मनुष्य बसला आहे, दुसरा मनुष्य निघाला. जाता जाता त्याने ते गुलाबाचं फूल तोडलं विनाकारण, काही गरज नव्हती, उगीच ते फूल तोडलं, नाकाजवळ घेतलं, त्याला तो वास पटला नाही, पायाखाली तोडवलं, निघून गेला. अकारण कधी कधी माणसाचे हात गप बसत नाहीत. पहा, नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं आहे, हस्तवांचिती खेळा, रूप पहावया डोळा, उदरवांचिती पूर्ण अन्न, केवी एका घ्या पती बहुता सवती तोडीते. माणसाचे काही नाही काही, माणूस बसल्या बसल्या मागचा माणूस पुढच्या माणसाला चालू कीर्तनामध्ये डोचत राहतो. बघा तुम्ही, चालूच असतं त्याचं काय. आता अलीकडे कधी कधी टाळ्या वाजवल्या जातात. मी एकदा मुंबई भागामध्ये कीर्तनाला गेलो, तिथं एका माणसाला, पुढं बसलेल्या माणसाला चालू कीर्तनात मुद्दा पटला की चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. काय गंमत आहे महाराज, माणसाच्या हात. आता महाराज मृदंग वाजवतात, त्यांना विचारा, पकवाज वाजवताना धुमाच्या बाजूला कणिक लावली जाते आणि ती कणिक काय होते, वाजवताना उडते.
आता ते वाजताना कणिक उडते, मग त्या पकवाजाच्या जवळ बसलेला जो माणूस आहे का नाही, ती उडलेली कणिक गोळा करत राहतो. खरं तर त्याला पत्रिकेत काही त्याचं नाव टाकलेलं नाही त्याचं, की बाबा पकवाजाची उडलेली कणिक गोळा करणे. कणिक आणून देणे हे नाव टाकलंय, ती नाही आणून देत, पण ती उडलेली कणिक गोळा करत राहतं. बरं ते गोळा करतात त्याच्याबद्दल महाराज मला काही वाटत नाही, पण ती उडलेली कणिक गोळा करत असताना ती कणिक गोळा करून चालू कीर्तनामध्ये त्याचं मांजर बनव, कुत्रा बनव. मला त्याच्यातही वाईट वाटलं नाही योगेश महाराज. मला वाईट कशाचं वाटतंय माहिती आहे का, आमच्याकडे बघत बघत ते बनवतात. परत एकदा म्हणजे मी मांजरासारखा का मांजर, म्हणजे मांजर हा शब्द पंढरपुरात असून वापरलाय, नाहीतर कुत्राच वापरायचा होता मला शब्द. काय गंमत आहे माणसाची, लोक त्याचे हात गप बसत नाहीत माणसात. मग आता त्याने जाता जाता ते गुलाबाचं फुल तोडलं, ते नाकाजवळ घेऊन गेला, त्याला तुडवलं, निघून गेला. ते जे गुलाबाच्या झाडाजवळ बसलेला माणूस होता ना, बारीक आहे का जरा, त्या गुलाबाच्या झाडाजवळच्या माणसाला ते वाईट वाटलं. त्यांनी त्या फुलाकडे पाहिलं आणि त्या फुलाला विचारलं, अरे फुला, तुला त्या माणसाने झाडावरनं तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, तुझा वास पटला नाही, खाली पायाखाली तुडवलं, निघून गेला, तू त्याला शाप दिला असशील, तुला त्याच्याबद्दल राग आला असेल, तू शाप दिला असशील म्हटले, कारण तुला पायाखाली तुडवलं ना, शाप दिला असशील. त्या फुलाला वाचा फुटली आणि त्या फुलाने त्या माणसाकडे पाहिल्यानं सांगितलं, हे पहा, मी शाप दिला नाही. म्हटले कसं काय? त्या फुलाने सांगितलं, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे की मी झाडावर आहे का कोणाच्या डोक्यावर आहे का कोणाच्या पायाखाली तुडवलं गेलोय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कारण शाप देण्याकरता लागणारा जो द्वेष आहे तो द्वेष येण्याकरता माझ्या हृदयात जागाच राहिलेली नाही, कारण माझं हृदय हे सुगंधाने भरलेलं आहे. पण माणसा, तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्या द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही. महाराज सांगतात, हा द्वेष निवृत्त होणं अशी येणारी जी वृत्तीची स्थिती आहे, त्या स्थितीला म्हटलं जातं भाव. विठ्ठल विठ्ठल भाव ज्याचे गाठी, हा झाला समाजशास्त्रातून केलेला अर्थ. भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे अर्थ असा आहे, प्रेमनस्तु प्रथम अवस्था हा भावा. हा भाव या शब्दाचं वर्णन करत असताना प्रेमाची पहिली अवस्था यालाही भाव म्हटलं जातं आणि प्रेमाची उच्चतम अवस्था यालाही भाव म्हटलं जातं. दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या भावाच्या भूमिका उज्ज्वल निन्मनी नावाच्या ग्रंथामध्ये किंवा भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. मला तो सगळा विस्तार करत बसायचं नाही आहे, पण ज्या क्षणी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो तो क्षण परमतत्वाच्या साक्षात्काराचा आहे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. एकाने विचारलं, महाराज, भगवंताच्या नामाचं स्वरूप कळालं, सत्यसाचं खरे बरे नाम विठोबाचे. भगवंताच्या नामाचा परिणाम कळाला, येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे. भगवंताच्या नामाची अनुभूती कळाली, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. आता नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटते बाणाने, येणे तुटते बाणाने. जिंकू जाणे कळी काला, जिंकू जाणे कळी काला. येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने. उभय लोकी कीर्ती रे
जने कीर्ती जने कीर्ती जने कीर्ती जने उभय लोकी कीर्ती जने जने उभया लोकी कीर्ती जने कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने उभय लोके कीर्ती जने ये तुटती का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात नामधारकाचं सामर्थ्य काय. तो का म्हणे भोळा आणि सामर्थ्य काय जिंकू जाणे कळी काळा. मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. भोळा म्हणायचं आणि पुन्हा जिंकू जाणे कळी काळा म्हणायचं. भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा हे दोन शब्द एकत्रित कसे काय हो. भोळा आणि जिंकू जाणे, कारण जे बऱ्याचदा भोळे असतात ते जिंकत नसतात आणि जे जिंकत असतात ते भोळे नसतात. बरं, आता अलीकडल्या काळामध्ये आपण ज्याला म्हणतो भोळा, बहुतेक त्याचाच पैशावर डोळा असेच भोळे आपल्याला भेटायला लागले. मग नेमकं भोळा शब्दाचा अर्थ काय. भोळा भोळा म्हणायचं तरी नेमकं कुणाला. मी दोन प्रमाणं देतो. एक महाराजांचं प्रमाण देतो. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आणि मला एक ज्ञानेश्वरी ती ओवी द्यायची आहे. दुसऱ्या अध्यायातली स्थितप्रज्ञाचा विचार करताना सांगितलेली पण महत्त्वाची ओवी आहे. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. मला वाटतं की ज्याची शरीराची आसक्ती संपलेली आहे, इंद्रिय विषय विसरून गेलेले आहेत आणि ज्यांना सोहम भावाची प्रतीती झालेली आहे त्यांना भोळा म्हणा. आणि अशा भोळ्याचं सामर्थ्य महाराज सांगतात जिंकू जाणे कळी काळा. आता पुन्हा प्रश्न आहे, हे कळी काळाला जिंकणं म्हणजे नेमकं काय. त्याचे दोन अर्थ सांगावेसे वाटतात. एक, जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. किंवा दुसरा अर्थ सांगतो, जन्म मरण हातात येणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. पाहिजे तेव्हा जन्माला येणं आणि पाहिजे तेव्हा इथून जाणं याला म्हणा जिंकू जाणे कळी काळा. आणि हे दोन्ही अर्थ नाही पटले तर मी कैवतिक न्यायाने तिसरा अर्थ सांगतो. मला सांगा, त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर मेलेला माणूस जिवंत होत असेल तर ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा याच्यात का जाणार नाहीत. ज्ञानोबारायांनी हात ठेवल्याबरोबर गेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत होतात. मेले माणूस जिथं उठविले तर मग ते स्वतः जिंकू जाणे कळी काळा का नसणार. मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराज हे नाव आपण ऐकून असाल किंवा नसाल. भक्तिविजयामध्ये त्यांचं चरित्र फार गोड आहे. 125 अभंगाची गाथा त्यांची उपलब्ध आहे. माणकोजी बोधले महाराज पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. आदरणीय भगीरथ महाराजांना सगळं चरित्र माहीत आहे. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले आवडीने ठेविले नाम माझे. धामणगाव आमचं मूळ गाव बार्शी तालुक्यामध्ये तुळजापूरच्या पायथ्याला. आणि प्रत्येक एकादशीला माणकोजी बोधले महाराजांचं कीर्तन तिथं असायचं. जवळून काही मंडळी कीर्तनाला निघाली. जवळ एक रायरास नावाचं गाव आहे, तिथून काही मंडळी रात्रीच्या वेळेला कीर्तनाला निघाली. पूर्वीचा काळ, पांदीचा रस्ता. आणि नेमकं एक साप एका मनुष्याला चावला आणि तो मनुष्य जागेवर मेला. बाकीच्या लोकांनी विचार केला, हा मेला म्हटले काय करायचं. दुसरे दोघं तिघं म्हटले हे पहा आता घरी घेऊन चला. दुसरे दोघं तिघं म्हटले घरची म्हणतील कीर्तनाला घेऊन गेला तर मारून आणलं, काय करायचं. त्याच्यात दोघं तिघं हुशार होते. ते म्हटले एक काम करा, या मेलेला रखमाजी पाटील त्याचं नाव होतं, या मेलेल्या रखमाजी पाटलाला असंच उचला, माणकोजी बोधले महाराजांच्या कीर्तनात नेऊन बसवा. उद्या जर काही बरं वाईट झालं सरळ महाराजावर ढकलू म्हटले. आपल्याला काय अलीकडल्या काळात महाराजावर ढकलण्याचा कार्यक्रम जास्त आहे जरा. सगळं बघा तुम्ही, काही महाराजावर ढकलायचं. ते उचललं, महाराजांच्या कीर्तनात आणून बसवलं.
आता महाराजांचं कीर्तन लागून या पाया विनवित तुम्हा करे टाळी बोला मुखी नाम. सगळेजण देवाचं नामस्मरण करायला लागले. दोघं तिघं उभा राहिले आणि म्हणायला लागले, महाराज सगळे देवाचं नाव घेतात पण हा रखमाजी काही देवाचं नाव घेत नाही. महाराजांनी सांगितलं झोपला असेल उठवा. दोघा तिघांनी उठवायचा प्रयत्न केला. एकाने सांगितलं महाराज उठत नाही, बोलत नाही, चालत नाही, बघत नाही, हसत नाही, काहीच करत नाही. दुसरा म्हणायला लागला महाराज मगापर्यंत बरा होता, तुमच्याच कीर्तनात असं झालंय म्हटले. महाराज चालू कीर्तनात त्याच्याजवळ गेले, त्या रखमाजी पाटलाच्या जवळ गेले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणायला लागले, अरे रखमाजी असली कसली झोप लागली म्हटले. उठ म्हटल्याबरोबर मेलेला रखमाजी पाटील कीर्तनात टाळ्या वाजवायला लागला, भगवंताचं भजन करायला लागला. मला आपल्याला कैमुतिक न्यायाने एवढंच बोलायचं आहे, त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर जर मेलेला माणूस जिवंत होत असेल तर ते स्वतः जिंकू जाणे कळीकाळा याच्यात का जाणार नाहीत. म्हणून तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचं स्वरूप आहे, सत्य साच खरे बरे नाम विठोबाचे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचा परिणाम आहे, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती नेणे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाची अनुभूती आहे, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये नामधारकाचं सामर्थ्य आहे, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. या चारही चरणामध्ये भगवंताच्या नामापासून ते नामधारकापर्यंतचा विचार आपल्याला केलेला दिसून येतो. आपण आपल्या जीवनामध्ये नामनावाची साधना की जी सर्वंकष अशा पद्धतीची आहे, सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं म्हणून नामाबद्दल बोललं जातं. आपण नामस्मरण तर करतच आहोत, नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात अधिक महिन्यामध्ये केलेलं नामस्मरण हे अधिक फल देतं. अधिकस्य अधिकम फलम असं सांगितलं जातं. अधिक महिन्यामध्ये जे काही आम्ही करू त्याचं फल अधिक. हा जो अधिक शब्द आहे ना तो जास्तीच्या संबंधाने आलेला आहे. म्हणजे अधिक महिन्यामध्ये जे जे आम्ही करू त्याचं जे फल मिळणार आहे एरवीपेक्षा अधिक मिळणार आहे. एरवी आपण नामस्मरण करत असताना जर एवढं फल मिळत असेल पण अधिक महिन्यामध्ये जर ते केलं तर ते अधिक म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे. आणि त्यातल्या त्यात एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणून जाऊन केलेलं चिंतन हे तर अधिकस्य अधिकम फलम, याला अधिक पद्धतीचं पुण्यदायक ठरतं. आपण पंढरी क्षेत्रामध्ये नामचिंतनाच्या संबंधाने इथं उपस्थित आहोत. एरवी आपण सगळेजण आपल्या गावाकडे भेटतोच ना, नाही असं नाही, पण इथलं आपलं जे भेटणं आहे, इथली जी आपली उपस्थित आहे, आपण केलेलं इथलं ज्ञानेश्वरीचं पारायण, मी थोडंसं धाडसाने बोलतो, एरवी केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण आणि आत्ता आपण अधिक महिन्यामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण, थोडं पुढं बोलू. एरवी केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण जर 2 वर्षानं ज्ञानोबारांची भेट घालून देणारा असेल आणि अधिक महिन्यामध्ये केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण मात्र अगदी पारायण केल्याबरोबर ज्ञानोबारांची भेट घालून देणारा आहे. इतकं अधिक फलं आहे. जर शास्त्र आम्हाला सांगत असेल ना ज्ञानेश्वरीच्या पारायणाने ज्ञानोबारांची भेट होते तर नक्की अधिक महिन्यामध्ये ज्ञानोबारांच्या चिंतनाने कुठंतरी ज्ञानोबारांची भेट होईल, पांडुरंगाच्या चिंतनाने कुठंतरी पांडुरंगाची भेट होईल. आपण सगळीजण भाग्यवान आहोत, पंढरी क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. एरवी आपण पंढरपुरामध्ये, आता आपण सगळीजण वारकरी मंडळी आहोत. कोणाला आषाढीची वारी असेल, कोणाला कार्तिकीची असेल, कोणाला माघीची असेल, कोणाला महिनावारी असेल, ज्याला ज्या पद्धतीने. पण एरवी आपल्याला इतके दिवस पंढरपुरामध्ये राहणं शक्य नाही. पण अधिक महिन्यामध्ये 7 दिवस 8 दिवस आपल्याला या महिन्यामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये राहायला मिळणं, चंद्रभागेचं स्नान करायला मिळणं, प्रदक्षिणा करायला मिळणं हे अत्यंत अधिक पद्धतीचं पुण्यदायी अशा पद्धतीचं आहे. पूजनीय भगीरथ महाराजांचा एक जवळजवळ 3-4 महिन्यापूर्वी फोन आलेला होता. देहूकर महाराजांच्या वाड्यामध्ये आपली खरं तर अगोदर नियोजन केलेलं होतं. तिथं काही घटना घडल्यामुळे आपल्याला ऐन वेळेला जागा बदलावी लागली. ग्रामगीता तुकडोजी महाराजांचं चिंतन ज्या जागेमध्ये चालतं अशा एका प्रासादिक जागेमध्ये आपल्याला इथं ऐन वेळेला जागा बदलून सुद्धा आपल्याला हे नियोजन करण्यामध्ये ही सगळी मंडळी म्हणजे योगेश महाराज असतील, भगीरथ महाराज असतील, ही मंडळी, या मंडळीने केलेले जे काही हे प्रयत्न आहेत, कारण त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना घेऊन, कारण एखाद्या सप्ताहाचं नियोजन करताना नियोजकाला काय काय त्रास भोगावा लागतो याचा मला अनुभव आहे. मी पण सप्ताह करणाराच आहे, त्यामुळे मलाही अनुभव आहे. ह्या सगळ्या व्यवस्था करताना त्यातल्या त्यात आपला भाग सोडून दुसऱ्या भागामध्ये गेल्यानंतर म्हणजे आत्ता तुम्हाला कळालं असेल पंढरपूरची लोक कशी आहेत, म्हणजे आत्ता खरं कळालं असेल. एरवी तुम्हाला नाही कळणार, आत्ता कळ. म्हणजे मी तसंच म्हणेल नाशिकची कशी आहेत, मी मलाही कळेल, नाही असं नाही. सगळ्यांना सगळ्याचे अनुभव येत असतात, पण जबाबदारी पडल्यानंतर इथं सगळ्या सुविधा उपलब्ध करताना दमछाक होते. बरं, आपण सगळी आलेली मंडळी असतात, आपल्या व्यवस्था झाल्या पाहिजे याची काळजी त्यांना मंडळींना असते. आपल्याला
काही उणीव झालं की आपण लगेच बोलायला लागतो, आम्हाला अमुक नाही, आम्हाला तमुक नाही. पण आपण जेव्हा क्षेत्र सोडून येतो, मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण आपलं गाव सोडून एखाद्या क्षेत्रामध्ये येतो तेव्हा आपण व्यवस्थेकडे बघायचं नसतं, तेव्हा फक्त अवस्थेकडे बघायचं असतं. लक्षात घ्या, शेवटी व्यवस्था आपल्या गावामध्ये काही कमी असतात का? पण इथं आल्यानंतर त्या व्यवस्थेचा विचार करायचा नसतो, जे आहेत त्याच्यामध्ये भागून पुढच्या प्रवासाला लागायचं असतं. आणि त्यामुळे या पद्धतीने आपण सगळी मंडळी आलेली विविध भागातून, सिन्नर नाशिक भागातून, अन्य भागातून आलेली असतील. मला बाकी सगळ्यांचा जरी जास्त परिचय नसला तरी भगीरथ महाराज, योगेश महाराज आणि बाकी सगळीच पूजनीय महाराज मंडळी, कारण भगीरथ महाराज असतील, मी असेल, जगन्नाथ महाराज पाटील असतील, आमचं एक मैत्रीचं नातं आहे, एक अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि आमच्यामध्ये एखाद्याने उत्सव केला की त्या उत्सवामध्ये जायचं. आपला घरातला उत्सव आहे. खरं तर मला अधिक पद्धतीने या उत्सवामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, मी अधिक पद्धतीने आपल्याला सहकार्य करायला पाहिजे, अधिक पद्धतीने मदत करायला पाहिजे. पण माझ्या घरामधली काही घटना आहे ती भगीरथ महाराजांना माहीत आहे आणि त्यामुळे मी अगोदरच 4-8 दिवस इथं राहायला पाहिजे. पण माझ्याच घरामध्ये घडलेली दुर्घटना आणि त्याच्यामुळे मला जरी 4-8 दिवस अगोदर येता आलं नसलं तरी कमीत कमी कीर्तनाच्या दिवशी जाऊन तरी आपल्या सगळ्यांचं चिंतन, आपल्या सगळ्यांचं दर्शन व्हावं. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये आपण आहात. मी पुन्हा भगीरथ महाराज, योगेश महाराजांना सांगेल की पंढरपूरकर या नात्याने जरी कोणतंही आता इथून पुढच्या काळामध्ये खरं तर आपण अतिशय सक्षम आहात, कारण आपण सगळी ज्या भागातून आहात आणि आपण जे नियोजन करत आहात आपण अतिशय सक्षम पद्धतीने केलेलं आहे. पण तरीसुद्धा जरी काही वाटलं तरी मोकळ्या मनाने मला सांगा, त्या पद्धतीने आपली काही सेवा करण्याचं सद्भाग्य मला लाभेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या अभंगाचा जेवढा माझ्या अल्पमतीमध्ये विचार करता येणं शक्य आहे तो करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी, महाराजांचे वडील पूजनीय श्री सुदाम महाराज आहेत त्यांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर कुंडलिक वरद्या विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेणे वा पुढे उतरे नाही उच्चारिला अधिकार मे आपला तुका मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकारा रामकृष्ण. हॅलो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे गोवे. कामृताची सातवाकडी लागो कानगडी, सुखाचे दिवस गोडी नग नज तुका. कधी जर अमृताचा पाऊस पडू लागला तर कोण नको म्हणेल, है की नाही? या पावसाला, पाण्याच्या पावसाला 1-1.5 महिना ज्याला झड म्हणतात आपल्याकडे ती लागली की माणसं कंटाळतात गड्या, चिडचिड होते, चिकचिक होते सगळीकडे. पण ज्ञानराज माऊली म्हटले की कधी अमृताचा जर पाऊस पडू लागला तर कोणी कंटाळणार नाही. तसं महाराज हे कीर्तन आजचं टाईमलेस कीर्तन, या कीर्तनाला वेळच कळाला नाही, 2 तास कसे निघून गेले. तुम्ही जेव्हा म्हटले की उरकायचं तेव्हा आम्ही घड्याळाकडे पाहिलं. वेळेची इतकी 1 सेकंदाची सुद्धा जाणीव न होणारं कीर्तन हे फक्त आणि फक्त डॉक्टर विद्यावाचस्पती जयवंतजी महाराज बोधले यांचंच असू शकतं.
आज आपल्याकडे जे व्यक्तिमत्व आलेलं आहे, जे पूजनीय संत आलेले आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला देतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तरी पण त्यांचं ॲकॅडमिक अर्थात ज्याला आपण शैक्षणिक पात्रता म्हणतो ती आहे. ते डॉक्टर आहेत, अर्थात विद्या वाचस्पती